नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूर शहर महानगरपालिकेची रणधुमाळीची सुरुवात झालेली आहे. काल आपण पाहिलं की अपक्षांना अर्थात बंडोबांना थंडोबा करण्यासाठी काँग्रेस, भाजपा आणि इतरही राष्ट्रीय पक्षांनी प्रयत्न केलेले होते, परंतु पूर्णपणे ते प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. अनेक अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेतच. अशामध्ये रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आपण उभे आहोत प्रभाग 14मध्ये. या प्रभाग 14मध्ये दरवेळेस आपण पाहतो की लक्षवेधी निवडणूक होत असते. या 14मध्ये रविशंकर जाधव हे यावेळेस भाजपाकडनं उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे झालेले आहेत. त्याचबरोबर स्वाती घोरपडे आहेत, ज्या मागच्या वेळेसही नगरसेविका या भागाच्या होत्या. तेलंगे उद्धव आणि शिंदे करुणा हे 4 उमेदवार प्रभाग 14 ते भाजपाचे आपल्याला या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. पहिल्यांदा तर रविशंकर जाधव, तुमचे 4 टर्म झालेत. तुमचं प्रेम आम्ही देशमुखांवर होतं, त्यांचं तुमच्यावरती होतं. मग असं काय झालं की यावेळेस आपण भाजपाकडनं उमेदवारी या ठिकाणी घेतली आणि प्रत्यक्षपणे निवडणुकीत उभे आहात? नाही, आणखी हे अमित भैयासाहेबाचं माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच बाहेरला उमेदवार माझ्या समोर दिलेला आहे. खरं तर विकासाची दिशा आपण भारतामध्ये पाहत आहोत, महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत आणि लातूरमध्ये सुद्धा आपण लातूर जिल्ह्यामध्ये बघत असताना या ठिकाणी 3 भाजपचे आमदार निवडून दिलेले आहे. तरी या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. काय नेमकं म्हणजे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती 3 वेळेस तुमची संधी हुकली, हा मनामध्ये राग होता म्हणून ही भाजपाकडून उमेदवारी यावेळेस? नाही, राग म्हणून नाही, परंतु विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी भाजपमध्ये प्रवेश केला. काय मुद्दे घेऊन आपण प्रभाग 14चं तुम्ही 4 टर्म इथलं नेतृत्व करतच आहात, त्यामुळे इथले प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, समस्या माहिती आहेत, परंतु कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आणि काय नेमकं तुम्हाला करायचं आहे प्रभाग 14साठी? सर, प्रभाग 14साठी नेमकं काय करायचं आहे, काय प्लॅन आहे? या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. प्रभाग क्रमांक 14मध्ये गायत्रीनगर, गौतमनगर या ठिकाणी आम्ही दवाखाना केला. त्या दवाखान्यामध्ये रोज कमीत कमी 200 पेशंट या ठिकाणी विलास घेत आहेत. त्या ठिकाणी मंगल कार्यालय केलं. मंगल कार्यालयामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी 200 ते 250 लोकांचे लग्न त्या ठिकाणी झाले. लातूरमध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये नाही असं अद्यावत मी या ठिकाणी बौद्धविहार बांधत आहे. त्या बौद्धविहारामध्ये खालच्या बाजूला हॉल, वरच्या बाजूला भंतीजीला राहिला आणि 3ऱ्या मजल्यावर अभ्यासिका करतो आहे. तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो आहे की सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या प्रभागामध्ये मी महानगरपालिका आणले. क्षेत्रीय कार्यालय माझ्या प्रभागामध्ये सरस्वती कॉलनी पाण्याच्या टाकी या ठिकाणी आणलं. या ठिकाणी तुम्हाला माहिती राहावं की खाजानगर म्हणून माझ्याकडे स्लम भाग आहे, त्या ठिकाणी सुद्धा मी या ठिकाणी दवाखाना आणला. या प्रभागामध्ये जेवढे ग्रीन बेल्ट असतील त्या ग्रीन बेल्टला वॉकिंग ट्रॅक आणि सगळीकडून त्यांना लहान लेकराला खेळता यावं अशी खेळणी वगैरे बसवली. जुना औसा रोड येथे व्यायामासाठी या ठिकाणी साहित्य बसवण्यात आलं आणि ओपन जिम या ठिकाणी करण्यात आली. आणि जे मला करता आलं ते आपण लोकांच्या हिताचे गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि लोकांचा प्रतिसाद मला अतिशय चांगला या ठिकाणी आहे. लोक एखादी मुलाला जवळ घेतात, त्या पद्धतीने मला जवळ घेतात आणि मला आशीर्वाद देतात. आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. स्वातीताई, काय सांगाल यावेळेस रविशंकर जाधव आपल्या सोबत आहेत, त्याचा काय तुम्हाला फायदा होईल? मागच्या वेळेसही तुम्ही नेतृत्व केलं या भागाचं, काय प्रश्न समस्या घेऊन मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करतात नागरिकांसमोर? नक्कीच रविशंकरजी जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळं नक्कीच मला आणि आमच्या पक्षालाही बळकट करण्याचं कार्य त्यांच्या हातून होईल अशी अपेक्षाही आहे आणि ते झालेलेही आहे. त्यांच्यामुळं नक्कीच ही निवडणूक मलाही सोपीच जाणार आहे. मीही गेली 8 वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचा फेस म्हणून वार्डामध्ये वावरते आहे. या वार्डातील ज्या काही मूलभूत सोयीसुविधा असतील त्या तर आम्ही सोडवलेल्याच आहेत. रस्ते असतील, जलवाहिनीतून, अमृत योजनेतून आपण जलवाहिनीचे प्रश्न लोकांचे सोडविलेले आहेत. जिथे 25 वर्ष पाणी नव्हतं तेही आपण प्रश्न मार्गी लावलेले आहेत. इव्हन आपण याच्या पुढे जाऊन की काहीतरी वेगळं करण्यासाठी म्हणून अबू आणि माझ्या माध्यमातून अभ्यासिका केंद्र, एक शिक्षणाची मला ओढ असल्यामुळं आपण अभ्यासिका केंद्रही आपण चालू करत आहोत खणीमध्ये. शिवाय याच्यानंतरही आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी ग्रीन बेल्ट असतील त्याला कंपाऊंड वॉल करून सुशोभीकरण करण्याचं कार्य केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की महिलांसाठी, जे की बऱ्याच महिलांना माहितीही नव्हतं, अशी मातृवंदना योजना आपण जी की गरोदर लेकमातांसाठी असते ती अत्यंत चांगल्या प्रकारे आपण राबविलेली आहे. होय, प्रयत्न सुरू आहेत. काय सांगाल? अभिमन्यू पवार यांचे खंदे समर्थक म्हणून तुमची ओळख आहे तेलंगेची, काय सांगाल? ते येणार आहेत प्रचाराला इथे तुमच्या प्रभागामध्ये आणि काय म्हणजे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहात?
मी तुम्हाला माहिती आहे गेल्या 12 वर्षापासून आरोग्य क्षेत्रात काम करतो आणि आबू तर विकास कामावर भर देतातच. हो. आता आबूला बॅक सपोर्ट राहणार आहे आरोग्याचा. होय. मी आरोग्याचं बघत राहील, प्रभागाचं, आबू विकासाचं बघतील. ताकदीनं आम्ही चौघही उमेदवार 100% तर निवडून येणारच आहोत, त्याच्यात डाऊट नाही. निवडून आलो ताकदीनं काम करू. येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला आम्ही बोलण्यापेक्षा काम करून दाखवू. करुणाताई, काय सांगाल? तुमच्यासारखा नवीन चेहरा दिलाय, कशा पद्धतीने तुमचं काम आहे, संघटन कसं आहे तुमचं पक्षांमध्ये, कसा नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? ज्या ठिकाणी आम्ही प्रचाराला जातो त्या ठिकाणी आमचं असं स्वागत होतं, म्हणजे फटाके, हार, तुरे, जसं काय आम्ही आजच निवडून आलोय. म्हणजे नवीन चेहरा समोर जात असताना काही अगोदरच्या उमेदवाराने कामं केलेली नसतात, लोक दरवाजा तोंडावर बंद करतात, शिव्या घालतात, तुम्ही हे केलं नाही ते केलं नाही. पण इथं चित्र सगळं उलट आहे, कारण आबू गेली 25 वर्ष इथं काम करतात. त्यांच्यामुळं आम्हाला एकदम असं सोपं झालेलं आहे. जिथं जातो तिथं आमचं एकदम जय्यत स्वागत होतं. त्याच्यामुळं नक्कीच आम्ही निवडून येऊ अशी आम्हाला चौघांना खात्री आहे. एकूणच काय तर रविशंकर जाधव आणि स्वातीताई घोरपडे हे 2 जुने चेहरे जरी असले तरी 14 प्रभागामध्ये भाजपाने 2 नवीन चेहरे, उद्धव तेलंगे ज्यांचं आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काम आहे आणि करुणाताई शिंदे, ह्या 4ही उमेदवारांनी जिंकण्याची खात्री या ठिकाणी आम्हाला बोलून दाखवलेली आहे. यांच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रचाराच्या सुरुवात झालेली आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.